नमस्कार सगळ्यांना. दुपारच्या जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आजचा मेनू अगदी सोपा आहे. रसम राईस बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते. चला तर बघूया रेसिपी. त्यासाठी पहिला मी मसाला बनवून घेतलेला आहे. 2 रेड चिली, थोडंसं जिरं आणि थोडीशी मिरी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. मसाला जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपण चिंच भिजत घालूया आणि चॉपिंगचं काम करून घेऊया. यासाठी मी 2 हिरव्या मिरच्या, 4 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आलं लसूणसुद्धा आपल्याला सोलून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये छान कट करून घ्या. टोमॅटो चिरून झाल्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. चॉपिंग होईस्तोपर्यंत आपला मसालासुद्धा थंड होईल. तुम्हाला जास्त थोडंसं तिखट लागत असेल तर तुम्ही 2च्या ऐवजी 4 रेड चिली वापरू शकता. कोथिंबीरसुद्धा छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. मसाला थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 लसणीच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे. मिक्सरला छान ग्राइंड करून घ्या. त्यानंतर तेल गरम करून घ्या. त्याच्यामध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे घातलेले आहेत. हिंग, मोहरी, ग्रीन चिली आणि कढीपत्ता माझ्याकडे नव्हता पण तुम्ही जरूर कढीपत्ता घाला. त्याच्यानंतर जो आपण मसाला ग्राइंड करून घेतला आहे तो आपल्याला घालायचा आहे. आणि चिरलेले टोमॅटो तेलामध्ये छान परतवून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ घातलेलं आहे. आणि जे आपण चिंच भिजत घातलेली होती त्याचं पाणी आपल्याला गाळून ते सुद्धा ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जितकी रसम बनवायची आहे तेवढं तुम्ही पाणी घाला. याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि हाय फ्लेमवरती छान उकळी येऊ द्या. छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा चवीपुरता गूळ घातलेला आहे. म्हणजे टेस्ट बॅलन्स होईल. आंबट गोडशी छान रसम तयार होईल. आणि वरती मी गार्निश केली आहे कोथिंबीर. रसम रेडी झालेली आहे. पापडसोबत एन्जॉय करा. बाय.